हट्टी मुलांना कंट्रोल कसं करायचं? व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. लहान मुलावर ओरडणं, रागवणं किंवा शिक्षा करणं अनेकदा आईवडिलांनाच भारी पडतं. म्हणजे आईवडिलांच्याच अंगलट येतं. मुलांवर ओरडणं, रागवणं आणि शिक्षा करणं या गोष्टी सारख्या जर आपण करत राहिलो तर काही दिवसानंतर मुलांना आईवडिलांच्या ओरडण्याची व मारण्याची सवय होते आणि या गोष्टीचा त्यांच्यावर काहीच असर किंवा फरक पडत नाही. म्हणजेच शुद्ध मराठी भाषेत मुलं रागीट होतात. बऱ्यापैकी आपण सर्वांना या गोष्टीचा अनुभव असेल, पण जसजसा काळ बदलत आहे तसतसा या पद्धतीचा प्रभाव कमी होत चालला आहे. बालरोगतज्ञ डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मते देखील मुलांना अशा प्रकारे मारून मुटकून शिस्त लावता येत नाही. उलट यामुळे मुलं अधिक जास्त वाईट वर्तन करू शकतात. म्हणूनच आपण या खालील 4 नवीन पद्धतीचा वापर करून मुलांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि वाईट सवयी लागण्यापासून दूर ठेवू शकतो. 1. मुलांना जवळ घेऊन समजावा. जेव्हा मूल तुम्हाला उलट उत्तरे देऊ लागतील आणि तुमचे काही ऐकत नसतील तर अशा वेळी मुलांना अधिक मारल्याने वा ओरडल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. यामुळे मुलं अधिक रागीट होऊ शकतात आणि त्या रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करू शकतात. त्याला अजून मारल्याने वा ओरडल्याने तुम्ही त्यांच्या मनातील तुमच्याविषयीच्या द्वेषाला व रागाला अधिक खतपाणी घालत आहात. त्यामुळे अशा वेळी मुलांना जवळ घेऊन प्रेमाने समजावणेच योग्य आहे. अशा वेळी मुलं शांत राहून किमान तुमचे म्हणणे तरी ऐकून घेतील आणि हळूहळू त्याबद्दल विचार करू लागतील व समजूतदार होतील. 2. मुलांची स्तुती करा. आई वडील मुलांनी चुकी केली की ओरडतात, पण तेच मूल जेव्हा ती चूक सुधारते किंवा चांगले वागू लागते तेव्हा मात्र त्यांची स्तुती व तारीफ करत नाहीत. त्यांना प्रोत्साहन देत नाहीत. मुलांची चुकी सुधारली तर आईवडिलांनी त्यांची तारीफ करणं, त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मुलांची देखील अपेक्षा असते. त्यांना पण वाटतं की आपण जे चुकी आता करत नाही ते आपल्या आईवडिलांच्या लक्षात यावी आणि त्यांनी त्याबद्दल मला शाबासकी द्यावी. मुलांना जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देता तेव्हा त्या मुलांना देखील त्या गोष्टी करण्यात अधिक जोश व हुरूप येतं आणि त्यामुळे मुलं समजूतदार व हुशार होतात. 3. मुलांचा विश्वास टिकवून ठेवा. जेव्हा आई वडील मुलांना सतत मारतात किंवा ओरडतात तेव्हा आईवडिलांबद्दल असणारे प्रेम, माया मुलांच्या मनातून कमी होते. मुलांच्या मनात आईवडिलांबद्दल असलेला विश्वास संपून जातो आणि ही गोष्ट कोणत्याही नात्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे सहसा मुलांशी कठोर वागणे टाळावे. मुलांना प्रेमाच्या भरात केलेले वादे, प्रॉमिस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या गोष्टी त्यांना पुरवू शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही अशा गोष्टींचे खोटे वादे करू नका. जर मुलाचा तुमच्यावरील विश्वास संपला तर मुलं पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. अशा प्रकारच्या घटना तुम्हाला कायमच्या मुलांपासून दूर करू शकतात. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि त्याला समजून घेऊन त्याच्यावर ओरडणे, हात उगारणे टाळा. खोटे वादे करणे टाळा. वादे केले तर ते पूर्ण करा. 4. नेमके पालकांनी कसे वागावे? मुलं हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यास त्वरित त्यांना मारझोड करू नये. अशा वेळी आईवडिलांनी शक्य तितके शांत राहावे आणि
समजूतदारपणात दाखवून मुलाला समजून सांगावे. जास्तीत जास्त कठोर भाषेत त्यांची कान उघडणी करावी. मुलांना ओरडा खायची सवय असतेच, त्यामुळे त्या गोष्टीचा त्यांच्या मनावर जास्त परिणाम होत नाही. पण मुलांना केलेली मारहाण त्यांच्या मनाला लागते. या गोष्टीचे खास करून ध्यान ठेवावे. एका ठराविक वयापर्यंत त्यांना गोष्टी कळू लागल्यावर ती स्वतःच शहाण्यासारखी वागू लागतात. मित्र आणि मैत्रिणींनो, अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या सोप्या भाषेत या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा नवीन व्हिडिओ लवकरच येत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.